जी चोरीची घटना घडलेली होती त्यामध्ये सगळ्यात कमी वेळेत भोकरदनची जी टीम आहे आपले किरण बिडवे ती आहे, राहुल बांगर PSI राजपूत आणि त्यांची ते म्हणजे सरकारी आहेत अंमलदार आणि माननीय SP साहेबांचं जे गायडन्स आहे याच्यामुळे खूप कमी वेळात जो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. यामध्ये जी घटना घडली SBI बँकेमध्ये त्या ठिकाणच्या CCTV फुटेजचे अनालिसिस आणि गोपनीय माहिती तसेच राज्याच्या बाहेरील जे मध्य प्रदेशमधले जे आरोपी होते त्यांच्याशी योग्य समन्वय साधून पोलीस निरीक्षक बिडवे यांनी टीम पाठवली आणि अतिशय उत्कृष्टरित्या जवळपास 90% जास्त आपण ते कॅश रिकव्हरी केलेले. यामध्ये जे आरोपी होते ते खूपच तबाहीत होते. त्यांची मोडस ऑपरेंडीमध्ये ते ज्या ज्या ठिकाणी अशी कॅशचं ट्रान्झॅक्शन होतं त्या ठिकाणी रेकी ते करतात. शक्यतो ते मोटरसायकलचा वापर करतात, हँडमेड वापरतात चेहरा दिसू नये म्हणून आणि यांच्यावरती अगोदर पण गुन्हे दाखल आहेत आणि ते लॉजचा वापर करत नाहीत गुन्हा घडल्यानंतर. त्यामुळे या एवढे सगळे चॅलेंजेस असताना यांनी गोपनीय माहिती आणि एका चिकाटीनं प्रयत्न केले आणि आपल्याला ते पूर्ण कॅश मिळाली. आरोपींची नावं सुद्धा निष्पन्न झालेली आहेत, त्यांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करू. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशनला खूप चांगली कामगिरी केलेली. काय आवाहन करणार तुम्ही नागरिकांना सर? या घटनेच्या अनुषंगाने बघितलं तर असं वाटतं जी कॅश आपण ट्रान्झॅक्शन करतो आणि कॅरी करतो तर यामध्ये काळजी घेणं खूप आवश्यक आहे. या घटनेत तुम्ही CCTV फुटेज होते परंतु ती बॅग त्यांनी एका वाहनामध्ये ठेवली आणि बाहेर चहा पिण्यासाठी गेले होते. शक्यतो कॅश ट्रान्झॅक्शन करताना आपण सोबतच ठेवावे, जास्त सिक्युरिटीचा वापर करावा आणि शक्यतो शक्य असेल त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवहार करणं योग्य राहील जेणेकरून अशा घटना घडण्यापासून आपण परावृत्त करू.